एका विशिष्ट वयात काही शारीरिक कारणामुळं चिडचिड, राग हे नकळत वाढतं. मग अशा वेळेस आपल्याला योग साधना आपण कशी उपयोगात आणू शकतो? सगळ्यांनाच हो, क्रोध आणि राग खूप येत असतो. क्रोध ही मानवी भावना आहे. हो, प्रत्येकाची ती मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींची त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची वेगवेगळी असेल. हो. लहान मूल रडत असेल, हातातली वस्तू फेकत असेल, हं, मोठी माणसांची मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा राग येणं त्यांना त्या ठिकाणी साहजिक असतं. हो. पण जेव्हा हा क्रोध अनावर होतो हं, तेव्हा खूप समस्या निर्माण होत असतात. हं. साहजिकच या समस्या भावनिक असतात. हो, कारण मनामध्ये अनेक भावनांचं वादळ निर्माण झालेलं असतं. हो. माझ्याच बाबतीत असं का असं होत असतं. खरंय. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं हं, आणि मानसिक आरोग्य बिघडलं की शारीरिक आरोग्यही बरोबर बिघडणारच. हं. कारण मन हे इतकं हे आहे की तुम्ही त्याला सांगाल ते तो बरोबर तसं तसं वागत असतो. त्यामुळे याचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो. हो. बरं, आपल्यावरच हा परिणाम होतो असं नाहीये. हं, आपल्या आजूबाजूच्या जेवढ्या गोष्टी असतात तर त्या आपल्या वेव्ज असतात. शरीरातून निघणारं जे एक वेव्ज असतात हं. त्या लहरी ज्या असतात त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये घेरतात. त्यामुळे आजूबाजूचे लोकही त्यामध्ये येऊन जातात, त्यांच्यावरही परिणाम होतो. या व्यक्तींना जो भोगावा लागणारा त्रास आहे त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. हं. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळावं. हो. तर जर आपल्याला खूप राग त्या ठिकाणी येत असेल, सहनशीलता त्या ठिकाणी संपल्याने, हं. तर कोणत्याही गोष्टीवर आपण प्रतिक्रिया देण्यापूर्वी हं. विचार करावा हं, हं. किंवा स्वतःचा विचार करावा रात्री झोपताना की हं. आपल्याला राग कशामुळे आला होता, खरंच त्यावेळेला तो जरुरी होता का, हं. तुमच्या हृदयाचे ठोके त्यावेळेला किती वाढले होते, त्यावेळेला आपण प्रयत्न केला का, हं. किंवा राग येत असेल तर आपले जुने लोक म्हणायचे 100 मोज मनामध्ये. माझं म्हणणं असतं 100 मोजा, पण त्याही पेक्षा आपला जो परमेश्वर आहे हं. त्या परमेश्वराचे नामस्मरण करा. आणि योगाच्या माध्यमातून जर तुम्हाला रागावर नियंत्रण करायचं असेल हं. तर तुम्हाला आसनांचा त्या ठिकाणी आधार घ्यावा लागेल. गोमुखासनासारखी वगैरे उष्ट्रासनासारखी आसनं आहेत, हं. ती तुम्हाला अनेक आसनं आहेत ती करावी लागतील. सर्वांगासन आहे, हलासन आहे, ही आसनं तुम्हाला करावी लागतील. ओंकार साधना तर अतिशय सुंदर आहे. प्राणायाम आहे, प्राणायामामध्ये भ्रामरी आहे. हं. काय आहे, मेंदूचं आरोग्य जर नीट राहिलं तर तो सगळ्या शरीराला पूर्ण तुमच्या कंट्रोल. संवेदना पोहोचवू शकेल. तर प्राणायामामध्ये तुम्हाला भ्रामरी आहे, ज्यामध्ये पूर्ण शरीरात कंपन करून हा उच्चार तुम्हाला करायचा आहे. अनुलोम विलोमासारखे म्हणजे दीर्घ श्वसन तुम्हाला करायचं आहे. जिभेचे आणि चेहऱ्याचे व्यायाम तर इतके वेगवेगळे, काहीच नाही करायचं. तुम्ही एका जागी बसताना अगदी आबाल वृद्ध सगळे खुर्चीवर बसूनही करू शकतात. बरं. हात वर घ्या, श्वास घ्या, हात खाली घ्या, श्वास जोरदार सोडा. हं. हे करायला पूर्ण जीभ पूर्ण फिरवायची, चारी पाचही दिशे पूर्ण गोल गोल 5-5, 7-7 वेळा. हं. हातापायांचे बोटं आहेत, टाळ्या वाजवायच्या आहेत. तुम्हाला हातापायांना पूर्ण तुम्हाला तिथे मसाज करायचा आहे. हं. मसाज केल्याने रक्तप्रवाह वाहणार आहे. चेहऱ्याचे जिभेचे शिथिलीकरण करा, हं. शरीर शिथिल करा. आपल्याच शरीराला आज्ञा द्या. हाताचे तळवे, हं. पायांचे हं. बोट सगळ्यांना आज्ञा द्या की शिथिल व्हा आणि बरं. शांतपणे आपल्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करा. योग निद्रा करा. योग निद्रा सारखं तर दुसरं साधन नाही. जे तुम्हाला नैराश्य येतं आणि मनोकायिक विकार आहे त्यांच्यावर तर आहेच, पण ज्यांना झोप येत नाही रात्री त्यांनी योग निद्रा ऐकावी, बघावी. आता खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत. हं. चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनात योग निद्रा शिकून घ्यावी. हं. योग निद्रा म्हणजे झोपणं नाहीये, ही योगाची एका विशिष्ट